नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या जी आहे तो त्याचं ऑपरेशन सक्सेस होतं, पण त्यानंतर त्याची कंडिशन जी आहे ती क्रिटिकल होते आणि त्यानंतर मात्र एक मोठा चमत्कार घडत आहे, ज्या चमत्कारामुळे सूर्या जो आहे तो पुन्हा त्याला जीवनदान मिळत आहे। ती गोष्ट म्हणजे सूर्याच्या आईचं त्याच्यावरती असलेलं प्रेम, त्याच्या बहिणींचं त्याच्यावरती असलेलं प्रेम। सूर्याच्या आईनं अक्षरशः जीवाची तिथे परिकाष्ठा केलेली आहे, स्वतःचा जीव बेटीस धरलेला आहे। मंदिरात अक्षरशः घंटा जी असते त्याच्यावरती डोकं आपटून स्वतः अगदी तिथं वेडीपिसी झालेली आहे आणि इकडे सूर्या जो आहे तो शुद्धीवर येत आहे। त्याचबरोबर इकडे भाग्याला डॅडींचा खरा चेहरा कळलेला आहे। डॅडीने नक्की काय गोंधळ घातलेला आहे ते सगळं तिने भाग्याने तुळजाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर शुद्धीवर येताच इकडे तुळजाला सूर्याने एक सत्य सांगितलेलं आहे, तो म्हणजे आपला बाजी काका जिवंत होता आणि तो तिथं आलेला होता, हे तुळजा आपल्याला शोधलं पाहिजे, हे सगळं सांगितलेलं आहे। ते सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। डॉक्टर पाटकरांना तुळजाने बोलवलेलं आहे आणि इकडे डॅडींनी खूप मोठा राडा केलेला आहे, कारण डॉक्टरांना त्यांनी सांगितलेलं आहे की 20 लाख रुपये लागणार आहेत आणि मग इकडे डॅडी 25 लाख रुपये घेऊन आलेले आहेत आणि जावई बापूंच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही हे सगळं बोललं जात आहे। तेव्हा मात्र इकडे आता डॉक्टर पाटकर आलेले असतात, ऑपरेशनला सुरुवात होत असते आणि त्यासोबतच इकडे तुळजा विचार करत असते की डॉक्टर पाटकरांनी असं का केलेलं आहे, कारण मी त्यांच्यासोबत त्यांची कलिग्स म्हणून काम केलेलं आहे, मग हे सगळं असं का घडतंय, असे अनेक प्रश्न तुळजाला पडलेले असतात। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी मात्र पाहत असतात। आता इकडे सूर्याचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे। ऑपरेशनला जाताना तुळजा जी आहे ती डॉक्टर पाटकरांना म्हणत असते की आधी पेमेंट, तेव्हा डॉक्टर पाटकर म्हणतात की अगं तुझ्या मिस्टरांचं ऑपरेशन आहे, पेमेंटचं आपण नंतर बघूया, आधी त्यांचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे, त्यांची सर्जरी होणं गरजेचं आहे। आणि मग तुळजा असिस्ट करत असते आणि मग तिथे सर्जरीला सुरुवात होते। त्याचबरोबर फायनली जी सर्जरी आहे ती सक्सेसफुल होते आणि त्यानंतर डॉक्टर पाटकर आणि त्याचबरोबर तुळजा एकमेकांकडे पाहून स्माइल देतात आणि फायनली ही सर्जरी जी असते ती सक्सेसफुल झालेली असते। त्या गोष्टीचा आनंद दोघांनाही झालेला असतो। तुळजा बाहेर येते, बाहेर सगळेजण वाट बघत असतात की सर्जरी कशी झाली, नक्की काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात आणि त्याचबरोबर ते सगळेजण पाहत असतात। तेव्हा तुळजाला विचारतात, तुळजा सांगू लागते की सर्जरी जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे, काहीही प्रॉब्लेम झालेला नाही, हे सगळं सांगितलं जातं। तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात। डॅडीही म्हणतात की खरं जावई बापू वाचले ही खूप मोठी गोष्ट आहे, सगळेजण देवाचे आभार मानू लागतात। राजू त्याचबरोबर सगळेजण दोनू तर अक्षरशः डॅडींच्या पायाशी जाते आणि त्यांना म्हणू लागते की खरंच हे तुमच्यामुळे झालेलं आहे, आज तुम्ही होता डॅडी, म्हणून आज आमचा दादा आमच्या सगळ्यांमध्ये आहे, तो जिवंत आहे, हे सगळं धनू बोलत असते। आणि तेव्हा मात्र डॅडी म्हणत असतात की अहो असू द्या, हो आमच्या मुलांसारखंच आहे, आजपर्यंत आम्ही कधी तुम्हाला कमी लेखलंय का, कुठल्या गोष्टीत काही बोललोय का, तुम्ही आमच्या मुलांसारखेच आहात। आता तुम्ही असं जर वागलात तर चुकीचं आहे। मी आमच्या शत्रूमध्ये आणि जावई बापूंमध्ये कधी भेद केलेला आहे का? तेवढ्यातच नर्स तिथे येते आणि सूर्याला इकडे तुळजाला बोलावू लागते। तुळजा धावतच जाते, नर्सने सांगितलेलं असतं की इमर्जन्सी आहे असं म्हणालेली असते आणि त्याच वेळी इकडे तुळजा तिथे आलेली असते। तुळजा चेकअप करते, तुळजाला टेन्शन येतं की अचानक हे सगळं काय झालेलं आहे, हा प्रश्न तुळजाला पडलेला असतो आणि तुळजा मात्र म्हणत असते की नाही, काहीतरी अशी गोष्ट घडलेली आहे की ज्यामुळं एवढं सगळं घडत आहे। त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र तुळजाला आता टेन्शन आलेलं असतं। तुळजा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता मला शांत राहावं लागणार आहे। आता तुळजा म्हणत असते की मी काय करू, आता सूर्याची कंडिशन जी आहे ती क्रिटिकल झालेली असते आणि सूर्या मात्र अगदी तिथे मरणाच्या दारात असतो। सूर्याला कळत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, काय होणार आहे, काहीच कळत नसतं तुळजाला आणि त्याचबरोबर तुळजा मग शॉक ट्रीटमेंट चालू करते। जेव्हा शॉक ट्रीटमेंट सुरू केलेली असते तेव्हा मात्र
तुळजा देवाचा धावा करत असते, त्याचबरोबर आशा इकडे मंदिरात असते, तिचा घंटानाद सुरू असतो. आशा मात्र घंटा वाजवत असते आणि तेव्हा मात्र इकडे तिच्या हातातून रक्त येत असतं. म्हणजे जेव्हा सूर्याच्या पोटात चाकू खुपसला गेलेला आहे तेव्हापासून आशाने तो घंटानाद जो आहे तो सुरू केलेला असतो आणि तिने एवढं सगळं केलेलं असतं आणि त्याचबरोबर सूर्यासाठी हे सगळं ती करत असते. आणि आता सूर्याचा जो ऑक्सिजन मास्क आहे तो काढला जातो आणि सूर्या हा आता राहिला नाही हे सगळ्यांच्या लक्षात येतं. सगळेजण ढसाढसा रडू लागतात. सगळ्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. डॉक्टर म्हणतात की कधी कधी पेशंट जो आहे ऑपरेशन झाल्यानंतर तो क्रिटिकल होतो आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी घडतात असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तुळजा कासावीस झालेली असते, तिच्या तोंडातून शब्दच निघत नसतो. सगळ्या बहिणी मात्र ढसाढसा रडू लागलेल्या असतात. सगळ्या म्हणत असतात की दादा तुझ्याशिवाय आम्ही नाही जगू शकत, तुझ्याशिवाय आमच्या जगण्याला काहीही अर्थ नाही असं सगळ्याजणी बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे राजू म्हणत असते की दादा तुला माझी शपथ आहे. भाग्यही तेच बोलत असते की दादा तुला माझी शपथ आहे. इकडे मंदिरात दिवा जो आहे तो विझलेला असतो आणि आशा मात्र कासावीस झालेली असते. देवा माझ्या जीवाचं काही होऊ दे. आशा म्हणत असते की सूर्याला काही होता कामा नये, सूर्या माझा व्यवस्थित राहिला पाहिजे असं आशाचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आशा पण इकडे कासावीस होत असते. त्याचबरोबर ह्या सगळ्याजणी अक्षरशः खूप रडत असतात. सगळ्यांना कळतच नसतं की काय करायचं आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे आणि सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. खूप रडत आहेत. आता सूर्यादादा जर नसेल तर त्यांच्या जगण्याला अर्थ काय आहे. आणि इकडे आशाने पुन्हा तिची देवाची घंटा असते त्याच्यावरती डोकं आपटायला सुरुवात केलेली असते. पुन्हा दिवा लावलेला असतो आणि इकडे सूर्यादादा आहे तो शुद्धीवर येतो. सगळेजण पाहू लागतात हे कसं पॉसिबल झालेलं आहे. कारण आता काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सूर्या शुद्धीवर येणं गरजेचं आहे. आणि सूर्या शुद्धीवर आलेला असतो. डॉक्टर त्याचबरोबर तुळजा हे सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर तुळजा म्हणत असते की कसं शक्य आहे. इकडे आशा मात्र बेशुद्ध पडलेली असते आणि डॉक्टर येतात. सूर्याला चेकअप करतात. तुळजाही तिथं उभी असते. तुळजाही हे सर्व पाहत असते आणि तेव्हा मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे मॅजिक झालेलं आहे. म्हणजे पेशंट तर डेथ झालेला आहे असं जाहीर केलेलं होतं, पण अचानक हे सगळं कसं शक्य झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि फायनली सूर्या जो आहे तो शुद्धीवर आलेला असतो. डॉक्टरांना पण कळत नसतं की हा जो झालेला चेंज आहे तो खूपच जबरदस्त असा असतो. आणि फायनली ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. इकडे डॅडी डॉक्टरांकडे येतात तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की फक्त तुळजा मॅडमच्या एका कॉलवरती डॉक्टर पाटकर यायला तयार झाले होते, पण डॅडी ही पैशाची बॅग का दिली. आणि नेमकी भाग्या तिथं उभी असते आणि भाग्या पाहत असते तेव्हा तिला धक्का बसतो. तिच्या लक्षात येतं. डॅडी म्हणत असतात की कसं आहे काही लोक असतात ना स्वतःचा मोठेपणा जपण्यासाठी दुसऱ्याला पायाखाली ठेवलं पाहिजे आणि तेच गरजेचं असतं. आम्ही तेच केलेलं आहे असं डॅडी सांगतात. पैशाची बॅग घेतात आणि डॅडींना कळलेलं असतं की नक्कीच कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे. आणि तेव्हा मात्र डॅडी जे आहेत ते पाहतात. त्यांना कळतं की भाग्याने ते बोलणं ऐकलेलं आहे. भाग्या मात्र शांत राहत नाही तर भाग्या जी आहे ती पुन्हा बाहेर येते आणि तुळजाला सगळं सांगते. डॅडी म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आता काही झालं तरी ह्या मुलीला आपल्याला संपवावे लागणार आहे. आता सूर्याला चेक करायला सगळे आलेले आहेत. सगळं कुटुंब तिथं आहे. सूर्या शुद्धीवर आलेला आहे आणि सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. मग सूर्याला सगळेजण सांगू लागतात की दादा आज तू जो जिवंत आहे तो फक्त आणि फक्त डॅडींमुळं, तुझ्या उपचारासाठी डॅडीने पैसे दिलेले आहेत. धनू म्हणत असते की खरंच डॅडींमुळं आज दादा तू जिवंत आहे. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सूर्या तुळजाला म्हणत असतो की तुळजा बाजी काका आलेला होता, ती माणसं बाजी काकाला मारून टाकलं त्यांनी, ती माणसं तिथं का पोचलेली होती, काय कारण होतं, ती कोणाला मारण्यासाठी आली होती हे आपल्याला शोधावं लागणार आहे. हा प्रश्न सूर्याने तुळजाला विचारलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुळजा कसं मिळवणार, कारण भाग्यानं तिला ऑलरेडी सांगितलेलं आहे की डॅडींचा यामागे हात आहे आणि तुळजानेही ते बोलणं ऐकलेलं असतं की छत्री बोलत होता आणि ते बोलणं तिनं ऐकलेलं आहे. तिला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती डॅडी आहे. हे सगळं कसं समोर येणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.